नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर मतमोजणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी चालू आहे आणि दुपारी 1:30 वाजायचा वेळ झालेला आहे. तोपर्यंत असं कल आलेले जे आघाडीवर लोक आहेत आणि विजयी झाले आहेत, याच्यावरून असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे 2 नंबरवर आहेत. आणि असंच करून एकंदरीत सगळ्या 29 महानगरपालिकेमध्ये असा कल दिसतो आहे की महायुतीला भरघोस असं यश मिळताना दिसतं आहे. आणि आपले सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेले मुंबई महानगरपालिका, मुंबई पुणे दोन्हीकडेही जबरदस्त असं यश भारतीय जनता पार्टीला मिळताना दिसतं आहे आणि एकनाथ शिंदेंना मिळताना दिसतं आहे. पुण्यात हे स्पष्ट बहुमत दिसतं आहे मिळेल असं. भारतीय जनता पार्टी एकट्याने लढलेली तिथं एकनाथ शिंदे बरोबर नसतानाही, पण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र मिळून त्यांनी लढलेली आहेत आणि त्याच्यातून त्यांना जोरदार यश मिळताना दिसतं आहे. 1:30 वाजेपर्यंतचे निकाल हा लक्षात घेतले तर त्यांना मुंबईमध्ये 115 जागाच्या पुढं जागा दोघांना म्हणून मिळताना दिसते आहेत. मग त्याच्यातले काही विजयी आहेत, काही आघाडीवर आहेत. अजूनही 25-30 जागेवर आणि मतमोजणी होण्याचं बाकी आहे आणि काही जागेवरचं अजून मतमोजणी चालू आहे. त्याचा काय अजून क्लिअर आकडा नाही, पण आता शेवटच्या फेरीकडं आलेलं असणार आहे. त्याच्यामुळं लक्षात येतं आहे की बाबा मुंबई ही मध्ये आता ठाकरे बंधूंचं सत्ता गेलेली आहे. ठाकरे बंधू म्हणजे ठाकरे बंधू एकत्र नव्हते एवढ्या दिवस, पण ह्या महानगरपालिकेमध्ये ते एकत्र आलते आणि त्यांनी शेवटच्या 8 दिवसापर्यंत काय नव्हतं एवढं विशेष, पण शेवटच्या 8 दिवसात एक प्रकारे मराठी आणि परप्रांतीय ह्या वादाचं वादळ उठलं होतं आणि जोरदार प्रचारात मुसंडी घेतली होती. पण मुंबईमध्ये असं काय त्यांनी एकत्र होऊनही असं काय वेगळं निकाल लागेल असं आता शक्यता वाटत नाही. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे शिवसेनेला चांगलं यश मिळताना दिसतं आहे. जवळपास 60 ते 70च्या मध्ये जागा येतील त्यांचं असं दिसतं आहे. तेही थोड्या जागा नाहीत. 70 नगरसेवक येणं ही थोडी गोष्ट नाही. मनसेला 9-10च्या आसपास मिळतील असं दिसतं आहे, पण त्याच्या पुढं काय ती जाताना दिसत नाहीत दोन्ही पार्ट्या. सध्या असं दिसतं की त्यांच्या जास्तीत जास्त 80 जागा येतील असं वाटतं आहे. मग पण तिथं जे त्यांच्या टीव्हीवर प्रवक्ते ते आहेत ते म्हणतात की अजून थोडं थांबा, शेवटपर्यंत 50-60 जागेचा निकाल बाकी आहे, त्या जर आमच्याकडं आल्या तर काही सांगता येत नाही. मग ते आता असो, आपल्याला काय डिटेलमध्ये माहीत नाही की किती फेऱ्या झाल्या आहेत, काय झालं आहे, किती मतमोजणी राहिली आहे. पण शक्यता आता अति कमी आहे. मुंबई ही ठाकरेंच्या हातातून गेलेली आहे. जवळजवळ 25 वर्ष मुंबई एक हाती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या हातात होती आणि ती मुंबई आता भारतीय जनता पार्टीचा महापौर बसण्याची शक्यता. कारण भारतीय जनता पार्टीचे 100च्या आसपास नगरसेवक आहेत आणि एकनाथ शिंदेचे 30-40 जरी आले तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळतं आहे. आणि एकनाथ शिंदे काय आता वेगळा असं महाविकास आघाडीसारखा ते काय निर्णय घेतील असं मुंबईपुरतं, कारण त्यांना बाकीच्या बरेच नुकसान होईल पुन्हा, त्यामुळे त्याची काय शक्यता दिसत नाही. उद्याचं उद्या काय होईल, कोण एखाद्या दिवस उद्धव ठाकरे भाजप एक होईल, ती सगळ्या पुढच्या गोष्टीत. पण आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची सत्ता मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिका जी आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे तिथं येताना दिसतं आहे. आणि ठाकरे बंधूंचा सुपडा साफ झाला आहे असं पण लक्षात येतं आहे. आता त्यांचा सुपडा साफ झाला आहे म्हणणं हे योग्य नाही, कारण मराठी आणि परप्रांतीय याच्यामध्ये मग एकनाथ शिंदेच्या जर 30-35 जागा आले तर एकनाथ शिंदे, मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या मिळून 100च्या पुढे जागा जातात. त्याच्यामुळं मराठी मुद्दा हा एकदम संपला असं नाही, पण परप्रांतीय मतांनी एकतर्फी भारतीय जनता पार्टीकडे आपला कौल दिलेला आहे. आणि तसंच बाकीच्याही सगळ्याच पुणे, ठाणे सगळीकडेच महायुतीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. कल सगळे तसेच आहेत. ह्याचा अर्थ शहरात महायुतीची सत्ता येईल असं दिसतं आहे सगळीकडंच. आणि त्याचा आता 5 वाजेपर्यंत एक्झॅक्ट सगळे निकाल लागतील. पण मुंबईमध्ये ज्यांचं सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं
मुंबईकडं. ती मुंबई आता ठाकरे बंधूंच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या हातातून गेलेली आहे असं दिसतंय. मग शेवटचा निकाल आपण 5 वाजता अजून व्हिडिओ बनवू. जी खरी ती सत्य बातमी आपण दाखवतो, सांगू. तोपर्यंत वाट पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.